हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती जी झालेली आहे या ठिकाणी उमेदवारांचे लेखी परीक्षेचे गुण आलेले आहेत. ते आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावलेले पण आहेत आणि त्यानुसार जागा किती होत्या, त्याचबरोबर फायनल कट ऑफ किती लागेल याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या या समर्थ अकॅडमी भंडारा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या जे PDF मी सगळ्या तयार केले आहेत, या PDF आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याचबरोबर या PDF असणाऱ्या डाउनलोड करू शकता. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला तुमच्या सगळ्यांना माहीत असलेलीच गोष्ट अशी आहे की इथं टोटल बघा, या ठिकाणी 513 जागा तुम्हाला होत्या या ठिकाणी. आणि जो कट ऑफ लागलेला होता लेखी परीक्षेसाठी, तो कट ऑफ किती लागलेला होता ते आपण या ठिकाणी सुरुवातीला एक वेळ पाहूयात, जेणेकरून तुम्हाला पुढं जे मी मार्क दाखवणार आहे विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षेचे, त्याच्यावरून तुम्ही स्वतः पण हा असणारा कट ऑफ सहज समजू शकता. मला सांगायची पण गरज पडणार नाही. तर बघा, ओपनसाठी या ठिकाणी जो कट ऑफ लागलेला होता तो 43 सर्वसाधारणचा होता, 43 महिलांचा होता. बाकी सगळे कट ऑफ तुम्हाला माहीतच आहेत. EWS जो आहे तो 34 सर्वसाधारण, 25 महिला. SCBC 41 पुरुष म्हणजे सर्वसाधारण आणि 41 महिला. OBC 41 सर्वसाधारण आणि महिलांचा 39. SBC 38 सर्वसाधारण, महिलांचा 39. बघा, इथं SBCचा जो कट ऑफ आहे तो महिलांचा जास्त आहे आणि सर्वसाधारणचा कमी आहे. NTD महिला सर्वसाधारण 41, महिला 39. NTC सर्वसाधारण 41 आणि महिला पण 41. NTB सर्वसाधारण या ठिकाणी 39, महिला 39. VJA सर्वसाधारण 41, महिला 41. ST सर्वसाधारण असणारं 39, महिला 39. SC 39 सर्वसाधारण आणि 37 या ठिकाणी महिलांचा लागलेला होता. तर अशा पद्धतीमध्ये असणारं हे कट ऑफ लागलेला होता लेखी परीक्षेसाठी. आता बघा, टोटल जागा 543 होत्या. त्यानुसार याच्यातल्या सर्वसाधारणच्या जागा जर बघितल्या तर या ठिकाणी ओपनमध्ये जे टोटल 168 जागा या ठिकाणी होत्या, याच्यापैकी 49 जागा या असणाऱ्या सर्वसाधारणला होत्या आणि 50 महिलांना होत्या ओपनच्या. आता यानुसार जर आपण डायरेक्ट जर बघायला गेलं तर इथं बघा, हे सिरियल नंबर लिहिलेले आहेत या बाजूला तुम्ही पाहू शकता इकडच्या. आणि त्याच्यानंतर इकडं असणारे चेस नंबर दिलेले आहेत. हे चेस नंबर जी असणारी ऑफिशियल यादी गुणांची उपलब्ध आहे पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर, ती ही यादी आहे. फक्त याच्यामध्ये चेंजेस आपण एवढे केलेले आहेत की डिसेंडिंग ऑर्डर लावलेलं आहे, उतरता क्रम लावलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जास्त मार्काकडून कमी मार्काकडे गेलो. इथं जे फर्स्ट नंबर आहे 97 मार्कवाला टॉपर आहे, नागमोडे यांचं सरनेम आहे. 97 मार्क टॉपर आहे आणि तो एकलाच आहे. याच्यानंतर 97 वाला तुम्हाला एकही दिसणार नाही. तर 49 जागा ज्या सर्वसाधारणला आहेत तर त्या बघायला गेलं, त्यानुसार जर बघायला गेलं तर 49 इथं बघा 93 मार्क, 93 वाले सेम 54 पर्यंत आहेत. म्हणून इथं पाहू शकता तुम्ही 54. तर 93 मार्क प्लस इकडे पाहू शकता ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे लेखी परीक्षेचा तो लागला होता 43 वर. आणि याची जर तुम्ही प्लस केली तर याची प्लस या ठिकाणी होते 136 मार्क. किती मार्क होते? 136 मार्क. माझ्या मनाने मी काही सांगत नाही, हे सगळे गुण या ठिकाणी अवेलेबल आहेत. पण 136 वरच कट ऑफ लागेल का? असं होणार नाही. का होणार नाही त्याचं कारण सांगतो आता. तर हे जे या ठिकाणी आपण हे 93 वाले असतील, 94 वाले असतील, हे सगळे 43 मार्कवाले असू शकतात असं घडत नाही. आता यांच्या याच्याहून यांचे परत तिकडचे असणारे मार्क काढावे लागतील, त्याच्यानंतर यांचे जुळवाजुळव करावं लागलं, तेवढं तर करणं शक्य नाही. म्हणून जर एकंदरीत जर बघायला झालं तर सरळ जर बघायला तर 136. पण आपण असा विचार करू की याच्यातले काही लोकांना असणारे 43 पेक्षा कमी मार्क आहेत, 41 आहेत
किंवा त्याचबरोबर 39 पण असू शकतात. SC ST कॅटेगरी असेल तर त्याच्यापैकी 39 असू शकतात. म्हणून जास्तीत जास्त ओपनचा कट ऑफ जो आहे तो 134च्या खाली कदापि येणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 100% ओपनचा जो कट ऑफ आहे तो 134च्याच आसपास असेल. 134 किंवा 135 पण असू शकतो, कारण याच्यानंतर 92 मार्कवाल्याची खूप लंबी लिस्ट आहे. जे की 92 मार्कवाले जर तुम्ही पाहत आलात तर या ठिकाणी 83 असणारे 83 पर्यंत 83 सिरियल नंबरपर्यंत 92 मार्क आहेत. आणि 92 + 43 जरी केलं तुम्ही, समजा 92 + 43 तरीही 135 मार्क व्हायलेत. म्हणजे याच्यातले कितीही तुम्ही कमी जास्त करण्याचा प्रयत्न केलात तर माझा असा हिशोब आहे की 134च्या खाली कदापि कट ऑफ येणार नाही ओपन जनरलचा. राहिला प्रश्न त्याच्यानंतर आता महिलांचा. तर महिलांचा कट ऑफ याच्यामध्ये आता महिलांचे मार्क एक सिंगल डिजिट असणारे कुठं असणारे, याच्यात महिला पण आहेत. असं नाही की हे सर्व जे 92 मार्कमध्ये वगैरे सगळे असणारे पुरुषच आहेत, याच्यामध्ये महिला पण आहेत काही ठिकाणी. तर एकंदरीत यावरून जर अंदाज काढायला गेलं, आता पुढचे जे कट ऑफ आहेत हे पूर्ण असणारे त्या ठिकाणी थोडंसं यांचं विश्लेषण करून त्याचबरोबर यांचा अंदाज घेऊन पुढचे कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण इथं बघा तुम्ही, पुणे पोलिसांनी जी यादी टाकलेली आहे या त्या यादीमध्ये कुठेही असणारा प्रवर्ग मेन्शन नाही, कॅटेगरी मेन्शन नाही. कॅटेगरी मेन्शन नसल्यामुळं एक्झॅक्ट असणारा सरनेमवरून किंवा नावावरून कोणाचंही कास्ट ठरवता येत नाही. म्हणून पुढचे कट ऑफ हे त्या ठिकाणी या ओपनच्या ह्याच्यावरून पुढचे आपण त्याचबरोबर असणारे मार्क ह्याच्यावरून असणारे आपण ठरवू शकतो. तर पाहूयात पुढचे असणारे कॅटेगरी वाईज कट ऑफ. तर बघा या ठिकाणी आता जो आहे तो आपण ओपन महिलांचा कट ऑफ पाहूयात. तर पहा, ओपनचा कट ऑफ ऑलरेडी सांगितलंय, तरी परत एक वेळ तुमच्यासाठी असणारा सांगत आहे. ओपन जनरल जो आहे तो ओपन जनरल 134 ते 135 एवढ्या दरम्यान लागेल, ह्याच्या खाली काही येणार नाही. महिलांचा जो ओपनचा कट ऑफ आहे, तुम्हाला जी मार्क लिस्ट डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे दाखवलेली आहे त्याचा अभ्यास करून असं लक्षात येतंय की ओपन महिलांचा कट ऑफ हा 124 ते 126 या दरम्यान असू शकतो. याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. लईत लई 1 मार्क खाली आला तर येऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त कमी जास्त काही होणार नाही. त्याच्यानंतर बघा इकडं जी EWS OBC कॅटेगरी आहे, ओबीसी कॅटेगरीमध्ये पुरुषांचा कट ऑफ हा 41 वर लागला होता, तर महिलांचा कट ऑफ हा 39 वर लागला होता. आणि ओबीसी साठी पुरुषांना जागा होत्या 25 आणि महिलांना जागा होत्या 26. याचा विचार करून असं वाटतंय की ओबीसीचा कट ऑफ जो आहे तो 131 ते 133 या दरम्यान असू शकतो. आता पहिली तर गोष्ट, मी काय देव नाहीये आणि एक्झॅक्ट आकडा जशा तसा बसायला तेवढा डाटा असणारं ॲनालिस करायला आपल्याकडे काय ॲनालिझर उपलब्ध नाही आहे तेवढा मोठा. त्याच्यामुळं हा एक अंदाज आहे, लईतले एखादी मार्काचा फरक पडू शकतो. ओपनमध्ये तर पडणार नाही आहे, ओबीसीमध्ये एखादी मार्काचा फरक असू शकतो. त्याच्यानंतर पुढं जी कॅटेगरी आहे महिलांची, ओबीसीमध्ये महिला, तर आता ओपनपासून 1-2 मार्क कमी धरून चला, 121 ते 123 या दरम्यान असणारा महिलांचा ओबीसीचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर SC कॅटेगरी आहे. SC कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा होत्या टोटल 72, सर्वसाधारण 19, महिला 22. तर 19 जागेसाठीचा विचार करता यांचा कट ऑफ हा या ठिकाणी 127 ते 129 या दरम्यान लागू शकतो. तर महिलांचा कट ऑफ हा त्या ठिकाणी 117 ते 119 या दरम्यान लागू शकतो. कदाचित महिलांच्या कट ऑफमध्ये थोडासा असणारा अजून कमी होऊ शकतो, कारण महिलांचा कट ऑफ काढणं एवढं सोपं नाही आहे. पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीसाठी जागा असणाऱ्या या ठिकाणी सर्वसाधारण 12, महिलांच्या 14 अशा जागा होत्या. तर ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा ST कॅटेगरीचा कट ऑफ इतक्याच SC ST लगभग जवळ असू शकतात, 125 ते 128 या दरम्यान असणारा असू शकतो.
आणि महिलांचा कट ऑफ हा 114 ते 117 या दरम्यान असणारा ST कॅटेगरीचा असू शकतो. EWS जे की सर्वात कमी कट ऑफ लागेल, याच्यामध्ये काही शंका नाही. यांच्यासाठी जागा टोटल 51, 13 सर्वसाधारण, 15 महिला यांचा जो कट ऑफ आहे EWSचा कट ऑफ हा कमीच असेल. हा असेल लगभग 124 ते 126 या दरम्यान असणारा लागू शकतो. आणि महिलांचा यांचा अजून कमी येईल, 111 ते 115 या दरम्यान असणारा महिलांचा येऊ शकतो. पुढची कॅटेगरी आहे VJA कॅटेगरी. VJA कॅटेगरीचा इकडे जर तुम्ही बघितलं तर यांचा दोन्ही जो कट ऑफ आहे 41 मार्गावर लागला होता. महिलांसाठी जागा 3 होत्या, पुरुषांसाठी म्हणजे सर्वसाधारणसाठी जागा 4 होत्या. याचा विचार जर केला तर या विचारानुसार असणारा यांचा कट ऑफ 130 ते 132 या दरम्यान सर्वसाधारणचा असेल. महिलांचा कट ऑफ हा यांचाही हायच असणार आहे, लगभग असणारा 120 ते 122 या दरम्यान असणारा महिलांचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी NTB कॅटेगरी. टोटल जागा होत्या 7, 3 सर्वसाधारणला होत्या आणि 2 महिलांना होत्या. यांचा पण कट ऑफ असणारा बऱ्यापैकी याच रेंजमध्ये असेल, एखादी मार्काचा फरक असू शकतो, 129 ते 131. महिलांचा पण लगभग असणारा सेम असू शकतो, 120 ते 122 या दरम्यान असणारा असू शकतो. NTC कॅटेगरी ज्याच्या जागा होत्या टोटल 7, NTB मध्ये पुरुषांसाठी जागा एकच होती. NTC मध्ये असणारा 3 जागा पुरुषाला आहेत आणि 2 जागा महिलांना आहेत. तर NTCचाही लगभग असणारा इतकाच असू शकतो, एखादी मार्क कमी, 128 ते 130 आणि महिलांचा 119 ते 121 या दरम्यान असू शकतो. NTD लगभग असणारा ओपनच्या खालोखाल असेल, 132 ते 134 या दरम्यान असेल. जागा 4 पुरुषाला आहेत, 2 महिलाला आहेत. महिलांसाठीचा कट ऑफ हा पण 121 ते 123 या दरम्यान असणारा असू शकतो. SBC कॅटेगरी यांना पुरुषांना 1 जागा आहे, महिलांना 2 जागा आहेत. यांचा पण कट ऑफ लगभग 130 ते 132 या दरम्यान असू शकतो. आणि यांचा जो महिलांचा कट ऑफ आहे हा पण 120 ते 122 या दरम्यान असू शकतो. SCBC कॅटेगरी यांचा इकडे बघा, SCBC जर बघितलं तुम्ही तर 41 वर असणारं दोन्ही कॅटेगरी म्हणजे महिला आणि पुरुष लागलेले होते. तर यांचाही असणारा लगभग या ठिकाणी 130 ते 133 या दरम्यान असू शकतो. आणि महिलांचा 121 ते 123 या दरम्यान असणारा लागू शकतो. अशा पद्धतीमध्ये ह्या सर्व कॅटेगरीचे कट ऑफ असणारे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. ओपनचा फिक्स आहे, OBC वगैरे एखादी मार्काचा इतर कॅटेगरीचा फरक पडू शकतो. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर हा एक अंदाज आहे म्हणून जास्त डोक्याला ताण घ्यायची गरज नाही, पण ओपनचा मात्र फिक्स आहे, त्याच्यामुळे जास्त शहाणपणा कमेंट बॉक्समध्ये करायची काही गरज नाही. आलं लक्षात? तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती ज्यांनी दिलेली आहे त्यांना असणारं शेअर करा. आणि या सगळं जे PDF आहेत मार्कांच्या वगैरे गुणांच्या याद्या जे डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे लावले आहेत या आपल्या टेलिग्राम चॅनलवर असणारं उपलब्ध आहेत. तिथं जाऊन तुम्ही असणारं डाउनलोड करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला जास्त वेळ न घालवता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जाता सबस्क्राईब बटनावर मारा. धन्यवाद.